पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। कामगार संघटना आणि प्रशासनाने समन्वयाने कामकाज करण्यासाठी एकमत। मनपा कर्मचारी अधिकारी हे अत्यंत महत्त्वाचा घटक असून त्याच्या समन्वयाने दैनंदिन कामकाज व प्रशासकीय कामकाज सोयीचे होणार आहे। त्यांच्या मागण्याबाबत सकारात्मक प्रशासन आहे। रविकांत अडसूळ आयुक्त। आज सांगली मनपा मुख्यालय येथे कामगार संघटना यांच्या प्रतिनिधी आणि प्रशासन यांची बैठक रविकांत अडसूळ आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। शिवराज सफाई कामगार संघटनेचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाध्यक्ष रमेश अण्णालाड पेदाणा, मद्रासी प्रशांत हंक, कामगार सभा प्रतिनिधी तानाजी पाटील, दिलीप शिंदे, विजय तांबडे, कार्यकारिणी सदस्य रणजित केंचे, विनायक माने, राज्य चतुर्थी संघटना वतीने श्रीराम सासणे उपस्थितीत होते। शिवराज्य सफाई कर्मचारी सेना सांगली जिल्हा यांची प्रमुख मागणी होती की कर्मचाऱ्यांचे वेतन व पेन्शन 1 ते 5 तारखेपर्यंत व्हावे। याबाबत आस्थापना विभागात तात्काळ सूचना देण्यात याव्यात। 2 सफाई कामगारांना वंशपरंपरागत सध्या राहत असलेली घरे औरंगाबाद खंडपीठ निर्णय व दिनांक 23 फेब्रुवारी 2024 शासन निर्णयानुसार ती घरे मालकी हक्काने मिळावी। 3 मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदोन्नती देण्यात याव्यात। शासन निर्णय 2019 व 2022। 4 सफाई कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी महापालिकेच्या वार्षिक बजेटमध्ये 5% रक्कम राखीव ठेवण्यात यावी। 5 सफाई कामगारांना त्यांचे सुरक्षिततेसाठी ऋतूप्रमाणे साहित्य पुरवले जात नाही, ते तात्काळ साहित्य पुरविण्यात यावे। 6 कामगारांचे वेतनातून डी.सी.पी.सी. जी रक्कम कपात होते त्याचे वार्षिक विवरण कर्मचाऱ्यांना मिळावे। 7 सध्याचे लोकसंख्येनुसार सफाई कर्मचाऱ्यांची पदभरती तात्काळ करण्यात यावी। 13 ऑक्टोबर 2024 सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग शासन निर्णयानुसार सन 1975 ते 2023 पर्यंतची लाड कमिटीची वारसाहक्काची प्रकरणे निकाली काढण्यात यावी। 9 म्याद तथा नियोजित वयोमानानुसार कामावरून कमी करण्यात आलेल्या बदली कामगारांच्या वारसांना तसेच बदली कामगार, कोर्ट मॅटर, रोजंदारी तसेच 10 ते 12 वर्ष कालावधी पूर्ण झालेले मानधन कामगार यांना सेवेत कायम करण्याकरिता कोल्हापूर महानगरपालिकेच्या धर्तीवर तात्काळ निर्णय घेण्याबाबत 10 कामाच्या सोयीकरिता व प्रभारी कर्मचारी जे आजअखेर मूळपदावर कार्यरत नाहीत अशा कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठता यादीतून वगळण्यात यावे व त्यांची नेमणूक मूळ पदावर करण्यात यावी। 11 अस्थायी स्वरूपाची RCH कडील भरण्यात आलेली पदे ही शासनाचा नियम डावलून भरण्यात आली असून याबाबत सखोल चौकशी होण्याबाबत 12 सन 1998 ते आजअखेर सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेला उपविधी नसल्याने महापालिकेचे कामकाज हे नियमबाह्य चालत आहे। याबाबत प्रथमतः उपविधी मंजूर करून घेण्यात यावा। विविध मागण्या यावेळी मांडण्यात आला, त्यावर समाधानकारक चर्चा करण्यात आली आहे। सर्वांनी मते दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी कामगार संघटना आणि प्रशासन कामकाज सोयीस्कर होण्याच्या दृष्टीने बैठक होणार आहे। प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी उभय पक्षी चर्चा होऊन निर्णय होणार आहे। यावेळी आयुक्त विनायक शिंदे यांनी प्रशासन वतीने चांगली बाजू मांडून संघटना यांच्या मागणी आणि सद्यस्थितीबद्दल माहिती देऊन बैठकीचे कामकाज सोयीस्कर करण्यासाठी प्रयत्न केला आहे।